अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739, 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून युवक नेते भगीरथ भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळणार असे कालपासून निश्चित मानले जात आहे। त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडी समर्थकांचा उत्साह आणखी वाढलाय। आज गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीची उमेदवारी मला निश्चित मिळणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला जाईल अशी ही चर्चा आज सकाळपासून सुरू झालेली असतानाच भगीरथ भालके हे याबाबत देखील निश्चित असल्याचं म्हटलं जात आहे। निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले भगीरथ भालके। आणि त्यांच्या आदेशानुसारच आज त्या ठिकाणी मुहूर्त असल्या कारणानं मी त्यांच्या आदेशानुसारच महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज या दरम्यान दाखल केलेला आहे। शरद पवारांच्या पक्षाकडून उमेदवारी आहे आपली? हो, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाकडून त्या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरलेला आहे। काही थोड्याशा ठराविक जागांच्यावरती वरिष्ठ नेते मंडळीची चर्चा दरम्यान सुरू आहे। आज उद्यामध्ये त्या दरम्यान जागा आणि प्रमुख त्या ठिकाणी लिस्ट जाहीर झाल्यानंतर AB फॉर्म सुद्धा त्या दिवशी त्या ठिकाणी प्राप्त होईल। काँग्रेस पण या जागेवर दावा करते असं दावा करताना त्या दरम्यान दिसतंय, त्यांच्या सुद्धा त्या दरम्यान चर्चा आहेत। काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडीकडं, मी महाविकास आघाडीच्याकडं त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। वरिष्ठ नेते मंडळी जो त्या ठिकाणी आदेश मला देतील, जो निर्णय देतील तो मान्य करून मी लढणार आहे, त्या ठिकाणी कार्यकर्ता आहे। तिकीट न मिळाल्यास अपक्ष उभा नाही, न मिळाल्यास हा विषय त्या ठिकाणी येणार नाही। त्यामुळं त्या पुढच्या गोष्टीकडं मला तुर्तास तरी त्या ठिकाणी बोलण्याची काय आवश्यकता। महाविकास आघाडी ह्या जागेकडे सातत्यानं सस्पेन्स ठेवला आहे, एवढं सस्पेन्स नेमकं कारण? सस्पेन्स एका जागेपुरता नाही तर महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जागांच्या बाबतीतला त्या ठिकाणचा सस्पेन्स आहे आणि नक्की तो आज उद्यामध्ये क्लिअर होताना देखील संपूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिसेल। आपल्या जिल्ह्यातल्या बऱ्याच जागांच्या बाबतीत अजून त्या ठिकाणी निर्णय असतील, चर्चा असतील, इच्छुकांची आजूबाजूच्या मतदारसंघाची संख्या बघता त्यांचा त्या ठिकाणी चर्चा वेणीवास अर्ज भरला, विजयाची खात्री नक्की आहे। कारण या पुनर्रचित झालेल्या मतदारसंघानं 2009, 2014, 2019ला नानांच्या पाठीमागे आशीर्वाद देण्याची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली। नानांच्या नंतर दुःखद निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीला मी सामोरं जात असताना 3700 मतांनी त्या ठिकाणी मला पराभव स्वीकारावा लागला। पण तो पराभवातल्या झालेल्या त्या ठिकाणी उमेदवार म्हणून ज्या चुका असतील किंवा त्यावेळी अनेक शक्ती, अनेक ताकदी एकत्रित येऊन त्या पराभवामध्ये देखील त्या ठिकाणी सहभागी होत्या। पण त्या सध्याच्या विद्यमान आमदारांच्या कार्यक्रमाच्या पद्धतीमुळं त्यांनी देखील पश्चातापाची आणि विरोधाची भावना आज उघडरित्या बोलून दाखवलेली आहे। त्यामुळे ते त्यांची चूक त्या ठिकाणी दुरुस्त करतील। उमेदवार म्हणून देखील माझ्या काही चुका झाल्या असतील तर ते पोटात घ्या, हे मायबाप जनतेच्या पुढे जाऊन विनंती करून त्यांनी ठाम विश्वास, आशीर्वाद देण्याची भूमिका सांगितल्यानंतरच मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि त्यांचा आशीर्वाद, पाठबळ माझ्या पाठीमागं होता आणि भविष्य काळात देखील राहील। आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या, माता भगिनींच्या, पंढरपूरमधले मग छोटे मोठे व्यापारी असतील, गाळाधारक असतील, सर्वसामान्य नागरिक ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी कवच कुंडल म्हणून भांडायला पाहिजे, रस्त्यावरती उतरायला पाहिजे, ती भूमिका पार पाडण्यासाठी मला नक्कीच आशीर्वाद देतील, हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न, परिचारक अपक्ष उभारतील किंवा नाही उभारणार अशी स्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये त्यांना काय आव्हान करताय का त्यांची चर्चा करताय? मी या अगोदरच सांगितलं की समविचारी आघाडीच्या नेते मंडळींनी मला
आपल्या पेपरच्या आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातूनच मला ऐकायला मिळालं आणि त्यांनी सुद्धा उघडरित्या सांगितलं की माझीही शिफारस त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. मी त्याबाबत त्यांचा आभार मी व्यक्त त्या ठिकाणी केलेला आहे. आणि नक्कीच जर मला उमेदवारी मिळाली तर समविचारी आघाडी देखील चुकीचा माणूस बाजूला सारण्यासाठी मनातले मनभेद त्या ठिकाणी असतील ते दूर सारून एकत्रित येतील, हा मनामध्ये माझा ठाम विश्वास आहे.